वर्तन अमी अंधतेने लब्धक प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्या चिवाण धरिले करी हे सतीचे देव देश आणि धर्म. या फेसबुक लाईव्हमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. अपेक्षा करतो की आपण सर्वजण चांगले असाल. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आझाद हिंद सेना भाग 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आचार्य अत्रेंनी क्रांतिकारकांचे कुलपुरुष असा केलाय. अत्रे आपल्या लेखात लिहितात, सावरकर सशस्त्र क्रांतीचा पाया तर सुभाषबाबू कळस आहेत. ऑगस्ट 1954 मध्ये सुप्रसिद्ध लेखक जपानचे सुप्रसिद्ध लेखक जनरल जे ओहोसावा यांनी टू ग्रेट इंडियन्स इन जपान हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये ते लिहितात की ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे सैन्य अचानक रासबिहारी बोस यांना येऊन मिळाले. याचे श्रेय सावरकर आणि त्यांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाला जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आझाद हिंद सेनेत भरती होऊन आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढणे हे वय आणि प्रकृतीमुळे शक्य नव्हते. तरी सुद्धा सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान मांडणारे एक तत्वचिंतक म्हणून त्यांचा यामध्ये सहभाग पोचतो. रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस या दोन्ही आझाद हिंद सेनेच्या प्रमुखांशी त्यांचा संबंध कसा आला हे सर्व पाहिल्यानंतर या गोष्टीचा उलगडा होतो. सावरकर आणि बोस यांची पहिली भेट 4 मार्च 1938 रोजी झाली. तेव्हा सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाली होती आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ही भेट झाली तेव्हा सुभाषबाबू हे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष होते. सावरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी ते आग्रही होते. त्यांच्यापूर्वी 27 फेब्रुवारी 1938 ला सेनापती बापट यांनी मी आणि सावरकर एकाच वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे असे जाहीर केले. पण आपण काँग्रेसमध्ये का प्रवेश करत नाही, म्हणजे या कार्यक्रमाला गवी केतकरांनी म्हणजे मराठा केसरी संपादक गवी केतकर यांनी एक अल्पोपहार दिलेला होता. या समारंभामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस, बॅरिस्टर जमनादास मेहता, रामभाऊ मंडलिक, कान्हा धरप आदी नेते मंडळी उपस्थित होती. सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले की काँग्रेस हिंदू महासभेला जातीय संस्था मानते. तेव्हा जातीय संस्थेच्या एका सभासदाला काँग्रेसमध्ये कुठलेही पद मिळणार नाही. तेव्हा काँग्रेसमध्ये येऊन माझ्या मतांचा प्रचार करण्याची संधी चोरत नाही. सुभाषबाबू त्यावर म्हणाले की व्यक्तिशः नियम मला मान्य नाही. आपण या नियमांच्या विरुद्ध जाऊन प्रयत्न करूया. पुढे या भेटीचं छायाचित्र आणि बातम्या तत्कालीन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या होत्या. या भेटीच्या पूर्वी म्हणजे सेनापती बापट हे सुद्धा सावरकरांच्या काँग्रेस प्रवेशासाठी आग्रही होते. पण आपण काँग्रेसमध्ये का प्रवेश करत नाही हे सांगणारे म्हणजे हे 5 मुद्द्यांद्वारे सावरकरांनी पत्रात मांडलेलं होतं. म्हणजे त्यांनी सेनापती बापट यांना पत्र पाठवलं, त्यात याविषयी 5 मुद्दे सांगितले. हे पत्र वाचल्यानंतर सावरकर किती जागरूकपणे राजकारण करत होते याचा प्रत्यय येतो. खरं तर सावरकर जर काँग्रेसमध्ये गेले असते तर आज जो त्यांच्या वाट्याला जो अपमान येतोय, जी उपेक्षा येते, हे काहीच झालं नसतं. स्वातंत्र्यानंतर त्यांना मान मरातब सगळं मिळालं असतं, कदाचित एखादं मंत्रिपद सुद्धा. परंतु लोकहितासाठी लोकप्रियतेचा बळी आणि हिंदुत्वासाठी इंद्रपदाचा त्याग ही सावरकरांची भूमिका होती. बोले तैसा चाले असे त्यांचे धोरण होते. काँग्रेसविषयी सावरकरांची मुख्य तक्रार ही होती की काँग्रेस एक राष्ट्रीय संस्था राहिलेली नाहीये. मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारी आणि हिंदू हित वारावर सोडणारी एक पक्षपाती संस्था बनली आहे. तेव्हा तत्वांच्या विरुद्ध जाऊन जर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर तो निश्चितच आत्मघात ठरला असता. पण याचा प्रत्यय स्वतः सुभाषबाबूंना 1.5 वर्षानंतर आला. काँग्रेसमध्ये या असं 1938 ला सावरकरांना सांगणाऱ्या सुभाषबाबूंना काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी केली. 6 वर्षासाठी त्यांना शिस्तभंगाच्या कारणावरून निष्कासित केलं. पुढे गांधींनी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही जर माफी मागितली तर तुम्हाला परत काँग्रेस पक्षामध्ये घेऊ. परंतु सुभाषबाबूंनी माफी मागायला नकार दिला आणि स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक नावाचा एक पक्ष स्थापन केला. महत्वाचा मुद्दा असा की गांधी प्रणित काँग्रेस आणि सुभाषबाबू यांच्यात जी फूट पडली ती मुस्लिम तुष्टीकरण किंवा काँग्रेसच्या हिंदू हितविरोधी धोरणामुळे नाही, तर बोस हे सावरकरांप्रमाणे सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांचा गांधींच्या अहिंसा धोरणावर विश्वास नव्हता. तसेच मित्र राष्ट्रे जपान, जर्मनी यांच्याविषयी धोरणात मतभेद होते. बोस हे खरं तर गांधींपेक्षा 10 पटीने अधिक मुस्लिम दाजिरणे होते. आपण त्यांना सशस्त्र क्रांतिकारक म्हणू शकतो, परंतु त्यांना हिंदुत्ववादी समजण्याची चूक अजिबात करू नये. या हकालपट्टीनंतर सावरकर आणि बोस यांची भेट झाली ती 22 जून 1940 ला. हीच पहिली आणि एकमेव भेट मानली जाते. खरं तर दोन्ही भेटी त्यांच्या प्रकट झाल्या होत्या, परंतु दुसऱ्या भेटीतली चर्चा ही दुसऱ्या भेटीतली चर्चा गुप्त ठेवायची असा नियम होता. या भेटीत सावरकरांनी जपान स्थित असलेल्या रासबिहारी बोस यांच्याशी असलेला पत्रव्यवहार सुभाषबाबूंना दाखवला.
या भेटीनंतर काय झाले या भेटीमध्ये काय झाले हे सावरकरांनी नंतर प्रकट केले, परंतु या भेटीमध्ये निश्चितच हिंदू मुस्लिम प्रश्नाची चर्चा झाली नव्हती. मात्र या भेटीमुळे सावरकर आणि बोस यांच्यामध्ये काहीतरी ठरत आहे अशा प्रकारच्या बातम्या तत्कालीन वृत्तपत्रामध्ये येत होत्या. यामुळे बंगाल हिंदू महासभेचे नेते हे अस्वस्थ झाले होते, कारण त्यांचे आणि बोस यांचे पटत नव्हते. बंगाल हिंदू महासभा ही अन्य प्रांतांच्या तुलनेमध्ये खूप शक्तिशाली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर निर्मलचंद्र चॅटर्जी, माजी लोकसभा अध्यक्ष, साम्यवादी नेते आणि दिवंगत सोमनाथ चॅटर्जी यांचे वडील, सावरकरांचे अंदमानातले सहबंदी आणि क्रांतिकारक आशुतोष लाहिरी हे तत्कालीन बंगाल हिंदू महासभेचे नेते होते. आणि त्यावेळी बंगालमध्ये फॉरवर्ड ब्लॉक आणि मुस्लिम लीगची युती होती. आपल्याला साधारणतः हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगची एकत्रित मंडळे आणि त्यावरची टीका आपल्याला माहित आहे. या भेटीनंतर आशुतोष लाहिरींनी सावरकरांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी सांगितले की तुमच्यामध्ये काही ठरलं असेल तर आम्हाला कळवा, आम्ही याची गुप्तता राखू. परंतु सावरकरांची पत्र ही सेन्सॉर केली जात होती, म्हणून सावरकरांनी फार काही न लिहिता हिंदू महासभेला उणेपणा येईल असा कोणताही करार स्वीकारलेला नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. परिस्थितीजन्य पुरावे, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार, अभिनव भारताचे सैनिकी उठावासाठी प्रयत्न, 1857चे स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझेनीचे आत्मचरित्र आणि त्या आत्मचरित्राची उत्तम अप्रतिम प्रस्तावना, या सर्व पुस्तकाच्या लेखातून दिलेली प्रेरक शक्ती, सावरकर आणि रासबिहारी बोस यांचे पत्रव्यवहार यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सावरकरांनीच सुभाषबाबूंची दिशा पकडली होती. दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या 10 वर्ष अगोदर सावरकरांनी आगामी महायुद्धाची संधी सोडू नका अशा आशयाचे 3 लेख लिहिले होते. पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांनी ब्रिटिशांना पत्र धाडून स्वतःसह सर्व राजबंद्यांच्या मुक्ततेची मागणी केली, कारण त्या महायुद्धामध्ये युरोपीय देश आपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होते. आयरिश राजबंदी सुद्धा सुटलेले होते. हा न्याय भारतात लावला जावा ही सावरकरांची इच्छा होती. आणि त्यांनी पत्र लिहून कळवलं की जर सर्व राजबंद्यांची मुक्तता केली तर हे राजबंदी या महायुद्धात इंग्लंडला सहकार्य करतील. परंतु त्यांची मागणी ही फेटाळून लावण्यात आली. दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाली होती, पण त्यांचं वय झालं होतं. ते 60च्या घरात होते आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नव्हती. त्यामुळे सुभाषचंद्र बोसच हे काम करू शकतात असा सावरकरांना विश्वास होता. आणि सुदैवाने सुभाषबाबूंच्या मनात सुद्धा हेच विचार घोळत असल्यामुळे या सावरकरांच्या भेटीने या विचारांना चालना मिळाली. सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाल्यानंतर हिटलरचे एक माजी अर्थमंत्री डॉक्टर हिमलर शाक्ट यांनी मुंबईमध्ये सावरकरांची भेट घेतली असे धनंजय कीर नोंद करतात. परंतु या भेटीमध्ये काय बोलणे झाले हे सावरकरांनी आपल्याला शेवटपर्यंत सांगितले नाही असे धनंजय कीर यांचे मत आहे. ही भेट महत्वाची असेल अथवा नसेल, पण त्यांच्यात काय बोलणं झालं हे शेवटी एक रहस्यच राहून गेलं. दुसरे एक जर्मन अधिकारी सुद्धा सावरकरांच्या संपर्कात होते. ब्रिटिश सरकारच्या गृह विभागाच्या कागदपत्रामध्ये सावरकर म्हणजे हिंदू महासभा ही जर्मनच्या संपर्कात आहे अशी नोंद आहे. सावरकरांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांना पत्र पाठवलं. जर अमेरिका आणि इंग्लंड हे लोकशाहीसाठी लढत आहे तर भारताला स्वातंत्र्य देणार का, हा प्रश्न अडचणीत टाकणार होता. त्याचं उत्तर देणं चर्चिलांना भाग पडलं. त्यांनी सांगितलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार नाही, त्यामुळे हे युद्ध लोकशाहीसाठी नसून साम्राज्यवादासाठी आहे हे स्पष्ट झालं. तेव्हा मित्रराष्ट्रे जर्मनी, जपान असा भेदभाव न करता आपल्या भारताचं काय हित आहे हे आपण प्रथम बघितलं पाहिजे, कारण प्रत्येक राष्ट्र हे आपल्या स्वार्थासाठी लढत आहे. जो आम्हाला मुक्त करेल म्हणजे स्वतंत्र करेल तोच आमचा मित्र, असं सावरकरांनी प्रकट मत व्यक्त आपल्या भाषणामध्ये केलेलं. या तारेला अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी खूप मोठी प्रसिद्धी दिली. या तारेची प्रत जर्मनी वृत्तसंस्था आणि हिटलरला सुद्धा पाठवण्यात आली होती. या सर्व घटना जर्मनीला निसटण्यापूर्वी आणि सावरकर बोस यांची भेट होण्यापूर्वीच्या आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सावरकर काही प्रमाणात जपान हिंदू महासभा आणि काही प्रमाणात जर्मनीशी संधान बांधून होते. हिंदू महासभा दुसऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जपानला समर्थन देत आहे अशी नोंद ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रामध्ये आढळते. आणि हिंदू महासभा आणि सावरकर हे हिरहिरने म्हणजे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे सैनिकीकरण करत होते आणि त्याला अपेक्षित असे यश येत होते. सावरकर आणि बोस यांची भेट होण्यापूर्वी सावरकर आधी शस्त्र चालवायला शिका, नंतर त्याचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा हे सहज ठरवता येईल असा उघड प्रचार करत होते. आणि त्यांचे म्हणणे न कळण्याइतपत ब्रिटिश काय दूधखोळे नव्हते, परंतु ते सर्व पेचातच अडकलेले होते, कारण जर्मनीने सर्व आघाड्यांवर त्यांची पिछेहाट केलेली होती. म्हणून त्यांना हिंदू महासभा आणि सावरकर यांचे सैनिकीकरण करणे हे भाग पडले.
आणि राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण या सावरकर नीतीचा झंझावात संपूर्ण देशभर पसरलेला होता. आता मी इथंच थांबतो. या व्हिडिओचा दुसरा भाग उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 138व्या जयंतीनिमित्त संध्याकाळी 6 वाजता सादर करणार आहे. वंदे मातरम.